वारंवार अशा पद्धतीचे दुसरा प्रकार आहे हा ससूनमधला. मागच्या वेळी तुम्ही सांगितलं होतं की कडक पावलं उचलली जातील. आता ससूनमध्ये ज्या घटना घडल्या त्याच्या 3 घटना होत्या. एक ललित पाटील प्रकरण होतं, एक उंदीर चावल्याचं प्रकरण होतं आणि एक हिट अँड रनमध्ये रक्त बदलल्याचं प्रकरण होतं. यामध्ये भ्रष्टाचाराचं प्रकरण हे पहिलं बाहेर आलेलं आहे. त्याची योग्य ती चौकशी केली जाईल, कडक शासन केलं जाईल. खरं तर संजय गायकवाड आमदार आहेत शिंदे गटाचे, वादग्रस्त विधान केलेलं आहे. राहुल गांधींची जीप जे छाटून आणतील त्याला 11 लाखाच्या बक्षिसाची घोषणा त्यांनी केलेली आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीची अशी भाषा योग्य वाटते काय? नाही, अशी भाषा करणं योग्य नाही. त्याचा समाजामध्ये विपरीत परिणाम होत असतो. प्रत्येक अतिशय संयमाने जपून बोलण्याची आवश्यकता आहे. कोल्हापूरच्या जागा वाटपासंदर्भातलं काय फॉर्म्युला ठरलं आहे का? कारण राष्ट्रवादीचे तुमच्यासह आणि किती जागा तुम्ही मागताय, चंदगड असू दे किंवा इतर ठिकाणी काय दावा केला? आम्ही 4 जागेच्या मागण्या केलेल्या आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाला 4 जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे. कोणकोणती मतदारसंघ? आमचे 2 आहेतच. त्यानंतर आम्ही शिरोळ मतदारसंघ मागितलेला आहे आणि 4था मतदारसंघ आम्ही कोल्हापूर शहर मागितलेलं आहे. काल धनंजय मुंडे साहेबांनी बैठक घेतली, त्यामध्ये काही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. काय सांगायला होतं? ठीक आहे, त्यांचे कार्यकर्ते युवा शक्तीचे जमलेले होते. गेल्या वेळा त्यांचा पराभव झालेला होता. त्याबद्दल कार्यकर्ते भावना आपल्या व्यक्त करत असतात. शेवटी ते युतीचे आहेत. आता भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार आहेत आणि मोठा भाऊ म्हणून भारतीय जनता पक्ष आहे. आणि मला ते जरी कार्यकर्ते काही बोलले तर नेते मंडळी त्यांना व्यवस्थित कार्यकर्त्यांना योग्य ते आदेश देतील. एका बाजूला पंढरपूरमध्ये धनगर समाजाचं आंदोलन सुरू झालं आहे. दुसऱ्या बाजूला आज रात्रीपासून मनोज जरांगे पाटील देखील मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाला बसत आहेत. कुठेतरी हे आंदोलनाचं सत्र पुन्हा एकदा सुरू होताना दिसते. ठोस कोणताही निर्णय न झाला कोणत्याही समाजावर. नाही, निर्णयाच्या बाबतीत आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की मराठा आरक्षणामध्ये 10% आरक्षण आपण दिलेलं आहे. आता त्यांची मागणी जी ओबीसी मधून आहे त्याबद्दलची चर्चा चालू आहे. काही अधिसूचना सुद्धा निघत आहेत. धनगर समाजानं सुद्धा आदिवासी एसटी करावं असं त्यांची मागणी आहे. याबद्दल आता धनगर समाजाच्या बद्दल काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतलेली आहे. जरांगे साहेबांच्यावर बोलणी चालू आहेत. मला वाटतं लवकरात लवकर हे प्रश्न मार्गी लागतील असं मला वाटतंय. छगन भुजबळ यांनी एक गंभीर आरोप केला की मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे ते रोहित पवार मॅनेज करतायत. ज्या दिवशी आंतरवाली सराटीमध्ये जी दंगल सदृश्य परिस्थिती झाली त्यानंतर रात्री रोहित पवार तिथे गेले होते आणि त्यांनी पुन्हा एकदा जरांगे पाटलांना तिथं उपोषणासाठी बसवलं. एक गंभीर आरोप आहे हा. छगन भुजबळ साहेबांनी हा आरोप विधानसभेतही केला होता. विधानसभेत फ्लोअरवर त्यांनी हे भाष्य केलेलं आहे. ते आज काय नव्यानं बोललेलं नाही, हे दुसऱ्यांदा बोललेले आहेत. पण मग त्याची चौकशी किंवा त्या संदर्भात काही होणं गरजेचं होतं मग त्यावेळी असं वाटत नाही का? कारण नाही, त्याला गृहमंत्री फडणवीस साहेबांनी सुद्धा उत्तर दिलेलं आहे. काय काय परिस्थिती घडलेली आहे. आता फार ती जुनी गोष्ट झालेली आहे. फक्त भुजबळ साहेबांचा हेतू आहे की बाबा जरांगे साहेबांना यामध्ये लोक काहीतरी हे करायला लावत आहेत. परंतु जरांगे साहेब मला वाटते अतिशय संयमानं बोलत आहेत, संयमानं ती भूमिका घेत आहेत आणि बऱ्याच वेळेला शासनाला उपोषण परत घेऊन सुद्धा त्यांनी सहकार्य केलेलं आहे. 2019 मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळायला हवं होतं. सुनील तटकरे यांना उत्तर जयंती दिली. तर माझ्याकडून अनेक अशा गोष्टी देखील असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. नेमकं काय आता 2004ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वात जास्त जागा निवडून आलेल्या होत्या काँग्रेस पक्ष. मुख्यमंत्रीपद आमचं होणं हे अपेक्षित होतं. आता ही खदखद स्वतः अजित पवारांनी सुद्धा ज्यावेळा महायुतीत आम्ही पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला त्यानंतरच्या झालेल्या मुंबईच्या मेळाव्यात ही बोलून दाखवलेली होती की कुणी असेना, मी असेना किंवा कुणी असेना, त्यावेळा राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ शकला असता. ही जुनी गोष्ट अनेकदा आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नेते मंडळी बोलून दाखवत आहेत.
तर अनेक गोष्टी माझ्या पोटात दिसल्यात असं सुप्रिया सुळे होत्या. ते आता तुम्ही त्यालाच विचारलं पाहिजे. आता त्यांच्या पोटात काय आम्हाला कसं कळणार. साहेब, तुम्ही उत्तर मतदारसंघावरती दावा केला, मात्र तिकडे चंदगडला भाजपकडून शिवाजी पाटील यांच्या लोकांसोबत दावा केला जाऊ शकते. वाद निर्माण होणार नाही का? नाही मात हे बघा, फक्त इलेक्टिव्ह मेरिट बघून या जागा दिल्या जात आहेत. आता प्रत्येकजण आपल्या जागा जास्त मागण्यासाठी शेवटी तत्त्व जे ठरेल तिन्ही पक्षांचं तेच पाळलं जाईल. आम्ही मागणी केली म्हणजे आम्हाला लगेच मिळेल असं काय म्हणायला काय हरकत, म्हणजे हे ती काय हे असं म्हणायचं हे नाही. लोकसभेतलं स्ट्राईक रेट आणि निवडून येण्याची क्षमता असेल तर त्याला तिकीट दिलं जाईल असं संकेतच मुख्यमंत्र्यांनी दिले. बरोबर आहे ना. जागा वाटप होताना त्यानंतर कारण जागा किती घेतल्या तर किती निवडून येणार हे महत्त्वाचं आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती योजना ही राबवते, मात्र अजूनही विरोधकांकडून त्यावर टीका होते. काल उद्धव ठाकरे असतील, शरद पवार यांनी देखील टीका केली की लाडका भाऊ कुणाला म्हणायचं हे जनतेला कळत नाही, कारण त्या पद्धतीनं वर्चस्व वाद सुरू आहे. आम्हीच ही योजना केली. एका बाजूला अजितदादांनी चे बोर्ड वेगळे लागले, देवेंद्र फडणवीसांचे बोर्ड वेगळे लागले. लाडका भाऊ कुणाला म्हणायचं हा प्रश्न पडलाय असं म्हणतात. हे एकेका बहिणीला 3-3 लाडके भाऊ असू शकतात. म्हणजे एकच असायला पाहिजे असं काय नाही. एकेका बहिणीला 3-3 लाडके भाऊ आहेत, तिला 3 लाडक्या भावांना हे करायचं. साहेब, कागल मतदारसंघामध्ये आता तुतारीचा आवाज ते काय वाजते, तुतारी वाजेल ते निवडणुकीच्या निकालात तुम्हाला कळेल घड्याळ कसं वाजणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.